पाहिजे, आम्हाला जेव्हा तो मंदिर पाहिजे तर एका रात्रीत बांधून मिळणार नाही, म्हणून ती कायमची स्थापना त्या जंगलात म्हणून तिने घेतलेली होती. पण कसं काय मित्रांनो, नमस्कार. मी यज्ञेश वन्ने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळ्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या घरातून स्वागत. तर मंडळी, मी चाललो आहे आता महाडला, सासरवाडीमध्ये. पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत खेडला आणि नंतर तिथून महाडला येणार आहोत. सासरवाडीमध्ये कुलस्वामिनीची ओटी भरायला चाललो आहे. तर आजचा व्लॉग हा या महाड दौऱ्यावर होणार आहे आणि आम्ही पहिल्यांदाच अटल सेतूवरून प्रवास करणार आहे. बघूया कसा एक्सपिरियन्स आहे या अटल सेतूचा. खूप मजा येणार आहे. तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया. तर गाडीची पूजा वगैरे करायची आहे, ती करतो आणि भेटू डायरेक्ट अटल सेतूवर. चला चला. अजून जागेसाठी भांडाभांडी चालली आहे. ऍडजस्टमेंट. आपल्याला पुढे बसण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे पुढे बसावं लागतंय. नंतर आपली मागची सीट कन्फर्म असते. चला आता अटल सेतूवरून जायचं. एक मिनिट. गणपती बाप्पा. चला भेटूया डायरेक्ट अटल सेतूवर. खूप भारी एक्सपिरियन्स होता अटल सेतूचा. आपला वरळी बोलतोय, नावाशेवा शेवडी शिलिंगचा. खूप भारी एक्सपिरियन्स होता. खूप मस्त वाटलं. जवळजवळ आम्ही 20 मिनिटात बरोबर पोचलो इथे. आता थोडा वेळ थांबलो, जरा बारक्याला सुसू झाली म्हणून. हा मागे बघा टोल नाका आहे. खूप भारी 100च्या स्पीडने गाडी धावते. अगदी वाटलंच नाही की आम्ही पनवेलमध्ये एंटर झालो म्हणून 20 मिनिटात. चला आता पुढचा प्रवास करतो. नेक्स्ट मॉर्निंग वाजले सकाळचे 4:30 आणि आम्ही थांबलो आता माणगावच्या पुढे. याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. हे नसेल तर झोपा लागतात. त्यासाठी थांबणं महत्त्वाचं असतं. माणगावच्या पुढे अजून भरपूर वेळ बाकी आहे. तरी दीड तास तरी जाईल आम्हाला पोचायला खेडला. खूप थंडी आहे. गाडीत थंडी वाजत नव्हती, पण त्या बाहेर उतरल्यावर मरणाची थंडी वाजायला लागली. त्यामुळे चहाची चुस्की महत्त्वाची आहे सध्या. हे बघा, एवढं सर्व घालून पण उडू चालू आहे. सकाळी 4:30 वाजता नाश्ता करणारे बघा आमलेट पाव खात आहेत. भूक लागले सकाळी 4:30ला. सकाळची भूक डेंजर. हे बघा. आणि दुसरा नाश्ता मॅगी खात आहेत. हा बघा कियान, बघा कियान. 4:30. शुभप्रभात मित्रांनो. तर खेडमध्ये आलो आहे आणि भरणी नाक्याला आलो होतो. तिथे रूम वगैरे बघत होतो. तेवढ्यात आपला एक मित्र, म्हणजे आमच्या इथेच काळेवाडीतच राहायचा,
आता इथे खेडमध्ये स्थायिक झालं, म्हणजे त्याचं गावच आहे आदित्य महादेव. तर त्याच्या घरी आलो, त्याने बोलवलं आम्हाला, फोन केला की मी ते जवळच राहतो तर माझ्याकडेच या. तर आता त्याच्याच घरी आलो आहे. खूप मस्त आहे गावाकडची सकाळ. खूप सारी थंडी, खूप म्हणजे खूप प्रचंड थंडी अनुभवायला मिळते. फ्रेश वगैरे झालं, चहा वगैरे नाश्ता झाला, थोडं रिलॅक्स. आणि मग तिथून जाणार आम्ही खेडच्या भरी नाकाच्या इथे कालकाई देवीच्या मंदिरात. नाश्ता वगैरे आमचं झालं आहे सगळा. आता थोड्याच वेळात निघू इथून. हे मंदिर आहे कालकाई देवीचं भरणे नाक्यावरचं. तर इथे आम्ही आलो आहे कालकाई देवीची ओटी भरायला. हे बघा, हे मंदिर बाहेरून असं आहे. आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दर्शन दाखवतो. बाहेरून नजारा बघा, खूप सुना आणि खूप जुनं मंदिर आहे हे. चला आतमध्ये जाऊया आणि बघूया. सर्वजण ओटी घ्यायला थांबलेत. The next day. एक नंबर मस्त आहे. सकाळ सकाळ गावची सकाळ अशी झालेली आहे. खरवस व्हिडिओ करतोय. हा खरवस केलेला आहे मावशीने. शुभप्रभात मित्रांनो. दिवस दुसरा. काल रात्रीच आम्ही इथे महाडमध्ये आलो आहे, सवाणी गावात. तिथे माझ्या मामी सासूचं माहेर आहे, तर तिथे आलो आहे. आता तिथली ओटी भरायची आहे. राहाट इथली कालकाई देवी. काल आम्ही भरणे नाका येथे खेड तिथल्या कालकाई देवीची ओटी भरली. आता इथे एक ओटी भरायची आहे आणि मग इथून आम्ही महाडमध्ये जाणार. तिथे माझ्या बायकोच्या माहेरची देवी आहे. तिथे माझ्या बायकोच्या माहेरची देवी आहे. तिथे आता एक ओटी भरायची आहे इथून निघाल्यावर. ते पण तुम्हाला दाखवेनच. देवदर्शन आहे फक्त. तर मजा येते गावाला येऊन. असं आधीमध्ये गावाला आल्यावर खूप भारी वाटतं. वातावरण पण मस्त आहे. थंडी आहे. खेडला खूप जास्त थंडी होती, खूप कुडकुडी झाली. त्या मानाने इकडे थोडी कमी आहे थंडी, पण थोडं ठीक आहे. वातावरण एकदम थंड आहे. आता जातो तिकडे ओटी भरायला. गावचा रस्ता. आम्ही चाललो आता देवीची ओटी भरायला. बघा गावाला आल्यावर
हे सुख कुपन व्हायला मिळतं. अशा रस्त्याने चालणं. कियान मस्तपैकी पुढे चाललंय आणि बाकीचे मागे येतात. इकडचं वातावरण बघा खूप मस्त आहे. सकाळी वाजलेत 11:15 झालेत तरी पण अजून थंड थंड वाटते. थंड एवढी थंडी चालू आहे. बाकीचे माणसं येतात मागून, आम्ही चालले पुढे. काय मस्तपैकी खूप भारी वाटतं इथे. हे बघा किती माणसं आहेत बघा, एवढे जण आलेत. हळूहळू येत आहेत चालत सगळे. असं नाही बोलायचं, नाही घाबरायचं नाही. काट्या टाकतील पाय. खूप चालायचं आहे. फुलवरची घाटी चढून जायचंय. हे देवस्थान खूप लांब आहे थोडस. हा येणार येणार मी येतो. चल वातावरण मस्त आहे त्यामुळे चढायला काही वाटत नाही. नाहीतर ऊन मस्त तर फुल थकायला झालं असतं. सगळेजण हळूहळू चाललंय. मुंबईला जास्त असं नसतं त्यामुळे अशा वातावरणात आणि असं चढणीच्या ह्याच्यात जाम थकायला होतं. फायनली आम्ही पोचलो इथे. हे बघा बाजूचं हे बघा कसं आहे सगळं. आणि फक्त इथे देवी आहे. बाजूला पूर्ण जंगल आहे. जंगलामध्ये फक्त हे आहे. आपल्या पादुका बघा कशा दिसतात. बघा या त्या बघ ते समय काय बायवाट तराट कर. दिसले दिसले. या पादुका आहेत देवीच्या. हे इथे पुढे नको दिसतात. पुढे नको ते मामी या पादुका आहेत. आणि इथे पालखी शिमगोत्सव वगैरे सर्व इथे साजरा होतो. पालखीच्या शिमगोच्या वेळेला इथे सर्व गावकरी जमतात आणि देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडतात. इथे पण आहे. मी आतमध्ये पण गेले. तिथे पण जाऊ दाखव. थांब जरा थांब जरा. हे उद्या मग जाऊया तिथे. सगळे नको तिथे पण बाबू देवीचे पाय आहे तिथे. इथे आम्ही दाई नारळ द्या. नारळावर पाणी टाकलंय. तिथे घंटी बिंटी अरे इथे बाबू लागेल बघ तुला. कुठे उचलू इथे बाबू उचलून घे. बाबू त्याला उचलून घे बोलतो. ये मी ते उचलून घेते. तिथे हे लागेल ना म्हणून उचलत नाही. जास्त नाही जरा असं. निगडीचं झाड आहे का.
बाबू कसे हात नको लावू. काटे लागेल काटे लागेल काटे. बाबू काटे देवी काटे आईचे हे देवी आईचे आहे ते. आता तोडायचं नाही. काय देवी आईचे देवी आईचे आहे ते तोडायचं. हात लावायला वेळ देवाचे देवाची देवशाला म्हणून हात लावायचं. जाऊ दे राहिले. ऋषी नारळ वाटत बाकी इथे येते ना इथे पूजा विजा करून रोशन फुल कुठं घातलं नाश्ता रस्त्यात येताना पायावर औषध बाहेर रोषाच्या वेणीची वाट लावणार आहे. तिथे अशी अशी ठेव दर. हा मी ठेवली तशी ठेव. हा तिथे दरोशा 4 महिन्याची मंगू लाव आणि तिथे ठेव. तिथे टेक आणि पुढे ठेव. दे तिला उचलून बायला. हा ठेव इकडे. बस तुला काय वेगळं बोललो घंटी द्यायला तिथे ठेव. हा बस. आणि तू पोरगी आहे ना. धर विकी. कुठे झोपलो? नाही, तू हातात धरत आणतो बोटीच्या खाली असे थांब. मामा मामाला मामा मामा त्याला स्वतः झोपलं. मी तर नाही झोपवलं तुला. आरती मामाने झोपवलं. आता स्वतः झोपलं. मोबाईल फक्त फक्त झोपत. फिफ्टी काय बोलतो? तुला रोज दमवलं पाहिजे. आता झोपतच असतील ते. हा चालेल. टेक आधी. घ्यायला ते ना ती. दमला ना काल दिवस झोपलेला नाही परवा रात्री झोपलेला. निशान इथून आहे ना जायला. आम्ही गेलेले गेल्या वेळेला. सोनू इधर से चलो आ जाओ. वाकून काय तिथे काय? लागेल तिथे पण आहे. काठी असते. एका नाही बाहेर तर लांबून पडून पुढे राहू दे. हे बघ मी जातो. हे बघ माझी हाईट नाही जाणार हे तिथे. इकडे हे बघ ती बघ कोण आहे. तिकडे चालले चल. सोनू यायचं हे इकडे हे रोषा लागेल. चलो चलो. हे चौकाच्या पाहायला लागेल. ही फुल वाकून जावं लागतं इथून. थांब ना खाली बघ. जसं काही ह्याला लागेल वागतोय बघ. बाबू तू कशाला वागतोय? निशान पुढे झालं ना तिकडे. हा हा चालेल चालेल तसं काही नाही. फक्त दगडी पाय देऊ नका. बाप्पा काय नाही जा पाया पडून. काय माहिती नाही. बाबू बघा इथे जावा जावा देव काय नाही म्हणत. काय जावा नाही. जावा पाय पडा. पाय द्यायचा दगडीवर. एकेकाने करा एकेकाने करा. मी दमली तिथं साफ नाही झाली. इथून मग ती तिथे गेली. हम्म. मग ते आली जो इकडून चालत ना ती जिथे बसली. कुठे बसली? इथे या दगडावर. हा मग तिकडे गेली. मग तिथे गेली. तिथेच वस्ती. मग तिथेच ती बसली. म्हणजे ते देऊळ बांधून घ्यायचं ना. नाही बोलते तिला एका रात्रीत पाहिजे निंगडीच्या की झाडात. एका रात्रीत निंगडीच्या घाला. बाकी कसला नको. तिला निंगडीच्या झाडातच पाहिजे. बाबू बाबू नको बाबू, बाबू म्हणून तिला तो तिथं झाड आहे. हा ते माहिती. पाय पड जा. एका रात्रीत कसं होणार? म्हणून ती बोलते मला तिथेच. मग आता मी हाय तिथेच म्हणा ठेवा. ठीक आहे ना. जर तसं तर पॉसिबल बाबू नाही या बाबू ना करणं. ये, बाय पड या. हे आई चालले बघायच्या.
लागेल डोळ्याला. लागेल ना. दे बेटा, हे उचलून घे. हे वर दाग लागेल हा, वर. त्याला हळूहळू थांब मावशी. पाहिजे द्यायचा, पाहिजे द्यायचा. त्याला उचलून नाही. दगड्यांवर पाणी द्यायचं रे बाप्पाचं. त्याला उचलून नाही. किती बातमी गेली. पाहू त्याला. एक की आणखी मावी त्याला आण. मध्ये हे पेटवली ते. धरा. बघा देवी आली आहे इथे. देवी माते काही माते आमच्यावर सदैव कृपा ठेवते. नमस्कार कर. हे माझे सासू सासरे या गावच्या रहिवासी. आता या रहाटीतल्या कलकाई देवीबद्दल थोडी माहिती आपण त्यांच्याकडून ऐकूया. आम्ही म्हणजे पहिल्यापासून इथे गावी असायचो. आता आम्ही मुंबईला जाऊन झाली 30 वर्ष. पण आता आम्ही आपली माझ्या मुलांना असं कुटुंब असं परिवाराला इथपर्यंत घेऊन आलेले आहे की माझ्या देवीची ओटी भरायची म्हणून. पण पहिल्यापासून आम्हाला जो ही माहिती अजूनपर्यंत नव्हती. आम्ही तेव्हा लहान होतो. पण आम्हाला आई वडिलांनी सांगितलेली आहे की आजी आजोबांनी की ही जो आपली कालका आहे ती दैवड बिरवाडी शेलटोलीकडून ती आलेली आहे. ती येऊन उभी राहिली आपल्या राठी आहे म्हणून त्या कालकामध्ये मंदिरामध्ये ती स्थापना झाली एका रात्रीत. तिथून ती अशी त्या माणसाच्या स्वप्नात गेली की मला तुम्ही माझी सोय करा. तर त्या माणसाने असं बघून सांगितलं की तुझी आम्ही सोय करतो पण तू जो म्हणशील आम्हाला जो तो मंदिर पाहिजे तर एका रात्रीत बांधून मिळणार नाही. म्हणून ती कायमची स्थापना त्या जंगलात म्हणून तिने घेतलेली होती. पण आता तिची शिमग्यापासून सहकुटुंब सहपरिवार येऊन तिची इथे पूजा करतात. तिची राखण देतात, ओटी भरतात पुण्यापासून. पण ती सगळ्यांच्या पाठीशी उभी आहे. कोण कधीही येऊ देत तरी त्यांच्या महाकेला ती उभी आहे. शेवटचं देवदर्शन बायकोच्या कुलस्वामिनीच्या इथे आलोय. महाडपासून खूप लांब आहे. सोनाली कोंड, आंबिवली गाव. सोनाली कोंड इथे त्यांचं दाभोळकरांचं दैवत आहे कुलस्वामिनीचं. ते आता तिथे आलो आम्ही पाया पडायला. हे बघा हे घर आहे. या घरात आहे त्यांचं. तर आता जाऊया आतमध्ये बघूया. चला.